हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावर आलेलो आहे बघा. आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर बघूया आता कुठलं येईल काय. तर मित्रांनो, नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला लागलेलं आहे घर सामानाचं भाडं. आणि ते सामान शिफ्टिंग आहे. आणि ते आहे ना, तिथं ते दीपाली नगर आहे ना, दीपाली नगरवरून आपल्याला रविशंकर मार्गला ते पोहोचून द्यायचं आहे मटेरियल. तेव्हा त्याच्यासाठी निघालेलो आता आपण. आणि आपल्या बरोबर आहे राहुल. काय ना, रमेश भाऊ. तर मित्रांनो बघा, आता आपण इथे आहे ना मटेरियल लोड करण्यासाठी आलेलो आहे बघा. इथं ही आपली गाडी. आणि हे बघा, हे रुंगटा. हे बघा, हे रुंगटा बिल्डिंग आहे बघा. ही किती उंच आहे बघा. आणि खाली सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. सर्व दुकानं आहे. हे बघा, ही सर्व रुंगटाची बिल्डिंग आहे. आणि सर्व शॉपिंग आणि कॉम्प्लेक्स आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ऑफिस आहे सर्व. हा बघा हायवेला खेटून येते. तर आपल्याला इथून आहे ना ते मटेरियल भरायचं आहे. तेव्हा आपली इथं गाडी लावलेली बघा भरण्यासाठी. छान आहे ना एकदम. कॉम्प्लेक्स बघा किती जबरदस्त आहे एकदम. किती मजली बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 मजली बिल्डिंग आहे. सर्व वरती ऑफिसेस आहे, दुकानं आहे. हे बघा, सर्व दुकानं आहे, ऑफिसेस आहे. आणि खाली सर्व शॉपिंग आहे सर्व. एकदम भव्य दिव्य बिल्डिंग आहे एकदम रुंगटाची. लोडिंग होऊन राहिली आता गाडी आपली. हायवेला अगदी खेटून आहे एकदम बघा. हे रुंगटा बिल्डिंग. तर मित्रांनो, आता बघा गाडी लोड झालेली आहे आपली. हे बघा. आणि आपल्याला जायचं आहे आता श्री जयशंकर मार्गला. ओके बघा मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे श्री शंकर मार्ग. जयशंकर मार्ग नाही तर श्री शंकर मार्ग. हे बघा, आपण निघालेलो आता. हे आला इंदिरानगर वडाळा गाव सिग्नल. हा आता मित्रांनो हा वडाळा गाव आहे बघा. आता वडाळा गाव चौफुली पुढे लागल. बघा, ही वडाळा गाव चौफुली बघा. आता बघा मित्रांनो, आता हा आपण जातोय श्री शंकर मार्ग. एकदम हिरवागार मार्ग आहे हा. एकदम सर्व भरपूर झाडी, भरपूर निसर्ग सौंदर्य या रोडला. सर्वात जास्त झाडी या रोडला आहे श्री शंकर मार्गला. दोन्ही बाजूने आणि भरपूर झाडी. जशी कंगापूर रोड, कॉलेज रोडला झाडी आहे ना भरपूर, तशीच ह्या रोडला झाडी आहे.
आणि हायफाय रोड एरिया, म्हणजे कॉलेज रोड, गंगापूर रोड सारखाच महागडा एरिया एकदम. तर मित्रांनो, ते मटेरियल आपण घेऊन आहे ना बघा, इथं आलेलं फूड कोर्ट आहे ना, फूड फॅक्टरी, हे बघा इथं आलेलं आहे. हे बघा इथं आलं उतरवण्यासाठी. तेव्हा आता तिकडून आपण जे मटेरियल आणलं ना रुंगठामधून ते खाली झालं आहे बघा आता हे. आणि आता आहे ना आपल्याला इथूनच परत दुसरं भाडं लागलेलं आहे. तर इथून आहे ना काही हॉटेलचं मटेरियल आहे ते भरायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे दिंडोरी रोडला रिलायन्स पेट्रोल पंप आहे ना, तर तिथं त्याच्या बॅक साईडला ना कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या समोर आहे ना आपल्याला आता जे लोडिंग करून ते मटेरियल पोहोचवायचं आहे. हे मटेरियल आहे बघा, हे फ्रीजर आहे, हे फ्रीज आहे, हे टेबल आहे, हा एक टेबल आहे, हा एक टेबल आहे आणि या काही खुर्च्या आहे. या भरून आहे ना या भरून आहे ना आपल्याला रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाणी कॉलेज तिथं न्यायचं आहे. तर चला ठीक आहे, लोड करूया आता. हे बघा हे कॉलेजचे मुलं आहे ना, शाळेचे मुलं आहे बघा, इथे शाळेतून आले बघा आता हे. आणि बघा हे काय नाव तुझं? तुझं काय नाव? अर्जुन जाधव. तुझं? हां, हर्ष पाटील. तर बघा हे, तर आता आपण इथं फूड फॅक्टरी ना इथं आलेलो आहे लोडिंग करण्यासाठी. बघा आता लोडिंग केलं का जाऊ आपण रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दिंडोरीला. तर ओके मुलांनो, ओके. तर मित्रांनो आता आपली ही गाडी ना लोड झाली बघा. जे आपल्याला दिंडोरी रोडला न्यायचं आहे ना ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या तिकडं बघा ही गाडी आता लोड झाली बघा. हे लोड करताय. तर मित्रांनो बघा आता आपण जे पहिलं रुंगठावरून जे मटेरियल आणलं होतं ना ते इथं खाली केलेलं आहे बघा. इथं मध्ये या रूममध्ये पुसून दिलं इथं. आणि आता त्याच रूममधून मटेरियल काढलं आणि बघा आता हे लोड केली गाडी. आता काही या खुर्च्या आहे, या पण लोड करायच्या आहे. हे बघा हे लोड केली गाडी का आपल्याला त्या घेऊन जायच्या आहे दिंडोरी रोडला. रिलायन्स पेट्रोल पंप आहे ना त्याच्या बॅक साईडला कॉलेज आहे त्याच्या समोर. तेव्हा आता लोड होत आली गाडी, तर निघूया आपण. तर मित्रांनो आपण आता ते मटेरियल घेऊन आहे ना निघालेलं आपण दिंडोरी रोडला. हे बघा आता आपण विजय ममता आहे ना, विजय ममता चौक क्रॉस केलेला आहे आणि आता इथून मेट्रोल मॉलवरून सरळ आपण जनार्दन स्वामीचं मठ आहे ना तिथून मग औरंगाबाद नाक्यावरून आणि मग तसंच दिंडोरी रोडला लागू. हे बघा आणि रमेश आहे आपल्याबरोबर. हे बघा आता हा आहे मेट्रो मॉलचा चौक. आपण मानवच नाही. हे बघा हे मेट्रो मॉल बघा. या रोडने आपण आता सरळ तपोवनामधून जनार्दन स्वामीच्या मठावर जाऊ आणि मठाहून लेफ्ट टर्न मारलं का औरंगाबाद नाक्यावरून सरळ दिंडोरी रोडला लागू. मित्रांनो बघा आता जयशंकर गार्डन आहे ना ते क्रॉस करून आपण आता आलोय मारुती वेपर चौकामध्ये. हा बघा आता हा येतोय ना तो मारुती वेपर चौक आहे. हा बघा हा मारुती वेपर चौक. हे बघा आली ही गोदावरी मस्तपैकी खळखळ वाहत आहे बघा. हा सर्व आता तपोवन एरिया बघा. आणि हे आपलं लक्ष्मीनारायण मंदिर बघा. हे सर्व कुंभमेळा एरिया बघा आता तपोवन एरिया. आणि याच एरियामध्ये ना संपूर्ण साधू संत लोक आहे ना त्यांचे तंबू राहतात इथं. हे बटुकेश्वर मंदिर इकडं बटुक हनुमान मंदिर इकडं. आणि आता पुढे येईल ना ते जनार्दन स्वामीचं आश्रम येईल. हे काय उजव्या बाजूला जो आहे ना तो
जनार्दन स्वामीचा मठ आश्रम आहे आणि इकडं सिटी बस आहे ना त्यांचा डेपो बघा, सिटी बसचा डेपो आहे. हे बघा हा सर्व सिटी बसचा डेपो आहे मित्रांनो. आता हा आला बघा, हा औरंगाबाद नाका, औरंगाबाद रोड या नाशिक टू औरंगाबाद. आणि हा आला आपला हायवे. तेव्हा मित्र आता आपण औरंगाबाद नाक्यावरून आहे ना आता दिंडोरी रोड जाण्यासाठी इकडे आलेलो आहे बघा. या रोडने मधल्या मार्गाने येतोय आता आम्ही. आता हा जो रोड आहे ना हा हिरावाडीचा एरिया आला आता, हिरावाडी. आणि हिरावाडीमधून आहे ना आपण डायरेक्ट दिंडोरी रोडला लागू पुढे. हा सर्व हिरावाडी एरिया बघा. आणि ही गोकुलधाम बिल्डिंग बघा, मोठी खूप उंच बिल्डिंग आहे. आणि दत्ताजी मोगरे क्रीडा संकुल आणि सदाशिव गंगाराम मोरे कला मंदिर आहे बघा, मोठं बनतंय. हे बघा आता हा जो रोड आहे ना हा रोड आता दिंडोरी रोडला मिळेल पुढे जाऊन. बघा किती झाडी बघा मस्त छान. ही शेंद्रीची झाडी किती मस्त लागलेली बघा दोन्ही बाजूला, एका लाईनीत आहे सगळीकडे बघा. इकडे उजव्या बाजूला शेती, डाव्या बाजूला शेती पण आहे बघा. आणि सिटी पण आहे बघा, उंच उंच बिल्डिंग पण आहे. नाशिक म्हणजे आता मुंबई पुण्यानंतर आहे ना नाशिकचाच नंबर लागतो आता. बघा हे गजानन महाराज मंदिर आहे उजव्या हाताला. तर मित्रांनो बघा आता आपण दिंडोरी रोडला लागलेलो आहे बघा. दिंडोरी रोड आहे ना क्रॉस करून आपल्याला जायचं आहे या मधुर शूट पासून मध्ये. बघा हा रिलायन्स पेट्रोल पंप बघा. आणि हे मधुर फूड. आणि आपल्याला इथंच कुठं तरी आहे ना हे मटेरियल खाली करायचं आहे. तर फोन लावू त्यांना आता आपण. आता हे मित्रांनो आपण आता ते फूड फॅक्टरीमधून मटेरियल घेतलं ना, श्री शंकर मार्गावरून फूड फॅक्टरी तिथून. आणि हे मटेरियल आहे ना आता बघा आपण इथं पोचवतो बघा. इथं तिथं मध्ये बंगला आहे ना तिथं पोचवत आहे. तर मध्ये बंगला आहे बघा, तिथं जात आहे मटेरियल ते. हा भांड्याचा आणला असेल ना. हां भांडे इकडे तिकडे कसं आहे बस व्हील आहे त्याला, जाऊ द्या. पहिला हॉलमध्ये आपण टेबल ठेवला ना मध्ये, फक्त तिथे थोडं उचलून घ्यायला लागेल. इकडे फिरवा, इकडे फिरवा. तर मित्रांनो आता आपली गाडी झाली खाली बघा. एवढा खाली झाली गाडी. आता जाऊ आपण नाक्यावर. ओके. तर मित्रांनो आता आपण दिंडोरी नाक्यावरून आहे ना ते सामान सोडून आहे ना आपण आता नाक्यावर आलेलो आहे बघा. आपला हा नाका. आणि मित्रांनो आता वाजले जवळजवळ 3:20. तर भूक खूप लागलेली आहे. तर हे बघा आपल्याला आता आलेलं आहे आज डाळ पोळी आणि शेंगदाण्याची चटणी. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पण इथंच संपू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.